नमस्कार, सुप्रभात। ओक स्मिथ स्टाईल स्टुडिओ मधून मी तेजल नागरे मुंबईहून आपल्यासोबत लाईव्ह जोडली गेलेली आहे। बुलेटिनच्या सुरुवातीला आपण जातोय छत्रपती संभाजीनगरमध्ये। छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक वसाहतीवर आता दुहेरी संकट ओढावलेले आहे। गॅस टंचाईमुळे केवळ कंपन्यांचं उत्पादनच थांबलेलं नाही, तर कामगारांच्या चुलीही विझलेल्या आहेत। परराज्यातून आलेल्या कामगारांना छोट्या सिलेंडरचा पुरवठा होत नाहीये, त्यामुळे उपासमारीच्या भीतीने त्यांनी त्यांच्या गावाकडे धाव घेतलेली आहे। संभाजीनगरात नक्की परिस्थिती काय आहे, मजुरांसह कंपनी मालकांचं काय म्हणणं आहे, याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी। पाहूया। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज MIDC परिसरातील अनेक कंपन्या गॅस टंचाईमुळे अडचणीत सापडलेल्या आहेत। गॅस संपत चालल्यामुळे कंपन्यांची चाकं बंद होतील अशी भीती आहे। या संकटासोबतच आणखी एक संकट कंपन्या आणि कंपनी मालकांच्या समोर आहे, ते म्हणजे कामगारांचं। आपका गैस कनेक्शन है? नहीं। फिर कैसा हर दिन कैसा हर महीने में कैसा कहाँ से गैस लाते और कैसा खाते? ये HP का लाते थे छोटा वाला। अच्छा, फिर अभी अभी नहीं मिल रहा है तो 2-4 दिन से होटल में खा रहे। फिर अभी जाने का गांव सोच रहे, कल परसों में निकल जाएंगे। ये इधर गैस खत्म हो गया तो काम नहीं लगेगा इधर। तो क्या खाने को मिल रहा है? खाने को तो अभी तो मिल रहा है, जब तक काम से खा रहे हैं अभी मंगा के। अच्छा, होटल से मंगा के खा रहे हैं। गैस हमारा रूम का ख़त्म हो गया है तो अब भरने का नहीं मिल रहा है। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम TV, छत्रपती संभाजीनगर। दरम्यान याबाबत कंपनी मालकांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे तेही पाहूया। आता मोस्टली कसं आहे, जे इथं जे लोक आहेत ना, जरी दुसऱ्या राज्यातले असतील किंवा आपल्या राज्यातली पण आहेत काही लोक जे भाड्यानं रूम करून राहतात आणि त्यांना आता गॅस भरल्यानंतर त्यांना मिळत नाही गॅस। मग ते आता ते कसं काय घर चालवणार? मग ते बऱ्याच वेळेला काय करतात, न सांगताय गावी निघून चाललेत। आणि कारण त्यांना दुसरा पर्याय काही नाही, ती इलेक्ट्रिक शेगडी लावू शकत नाही, घेऊ शकत नाही आहे, त्यामुळे त्यांना त्यांच्या रोजचा खायचा जेवणाचा ह्याचा प्रॉब्लेम त्यांना निर्माण झालेला आहे। आणि आता यवतमाळ जिल्ह्यामधून एक चिंताजनक बातमी समोर येते।